त्याच्यानंतर मग ह्या ओव्यांचा तर किती मायेचा ओलावा आहे त्याच्यामध्ये. मग आपल्याकडे येतं भजनामध्ये किती मृदुता, किती ज्ञान, पण किती सौम्यपणे आपल्याला दिलेले असतं. त्याच्यानंतर येते लावणी, नखशिकांत सजलेली आणि अगदी त्याच्यामध्ये शृंगाराचा साज असतो. तर ही लावणी सुद्धा तेवढीच तन्मयतेने जर ऐकली तर त्याच्यामध्ये फार सुंदर आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करत राहिलो तर नक्कीच ही अमृताहुनी गोड आहे. म्हणजे तर ह्या गोष्टी, हा झालेला विषय आहे. तर मला एक ना वेगळा विषय मांडायचा की व्याकरण. आपण व्याकरणाकडे पण वळलं पाहिजे, कारण व्याकरणामध्ये आपल्याला काना मात्रा वेलांटी अनुस्वार या सगळ्या गोष्टी असतात. एखाद्या शब्दाला जेव्हा काना मात्रा वेलांटी येते तसं इमॅजिन करा ना की एखादी सुंदर स्त्री, आपण फिमेलशी कम्पेअर नाही करत आहे, नुसतं भाषेला कम्पेअर करतोय की ती किती सुंदर होऊ शकते असं आपण इमॅजिन पण करू शकतो. कारण ती सुंदर वस्त्र, त्याच्यानंतर सुंदर दागिने परिधान करून तुझी स्वर्गात उतरली असं बोललं तर मला नाही वाटत ते अतिशयोक्ती ठरेल. तर मराठी भाषेचा आपल्या मनात अभिमान असायला पाहिजे. बरं, दुसरे अनुस्वार आहे, स्वल्पविराम आहेत, उद्गारवाचक चिन्ह आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. ही जेव्हा चिन्ह येतात त्यावेळेला ती सरळ सोट बोलणारी भाषा कशी भावना आपल्याशी व्यक्त करते, बरोबर ना. अनुस्वाराची जागा जर बदलली ना तर अर्थही बदलतात. धचा म हा मला वाटतं इतिहास काही कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तर तेवढंच आपल्या शब्दांबरोबर येणारं व्याकरण पण खूप महत्वाचं आहे. बरं, एक बहुढंगी आपण क्रियापद पण एक बघूया का. एका शब्दाचे अनेक अर्थ येऊ शकतात. पडणे, एका रस्त्यावर खूप मोठा खड्डा पडला होता, तिथे जाता जाता एक माणूस त्या रस्त्यात पडला, त्याच्यानंतर तिथे कोणच नाही हा बघून तो विचारात पडला